मित्रांनो हे पहा गेटवे ऑफ इंडिया पाहू शकता तुम्ही। गेटवे ऑफ इंडिया या आपण जवळून पाहूया। हे मुंबईचं भारताचं प्रवेशद्वार आहे। गेटवे ऑफ इंडियाची इमारत हे पहा जवळून तुम्ही पाहू शकता। संध्याकाळची वेळ आहे, खूप सुंदर असं गेटवे ऑफ इंडियाची इमारत ही जवळ आलेलो आहे मी। ही दक्षिण मुंबईमधील एक इमारत आहे आणि 1911 पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला भेट दिली होती। त्यांची आठवण म्हणून 31 मार्च 1913 रोजी ह्या गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी करण्यात आली आणि 1924 ही इमारत पूर्ण बांधून तयार झाली। अशा पद्धतीची गेटवे ऑफ इंडियाची कमान आहे। ही कमान 26 मीटर म्हणजे 85 फूट उंचीची आहे आणि ह्याच्यावर कोरीव मेसेज आहे। मी जवळ दाखवतो, पाहू शकता तुम्ही। हा मेसेज आहे। अशा पद्धतीने गेटवे ऑफ इंडियाची इमारत आहे। पूर्ण ही बेसॉल्ट दगडामध्ये बांधलेली आहे, पाहू शकता तुम्ही। ही गेटवे ऑफ इंडियाची माहिती आहे, इथे फ्रेम करून लावली, पाहू शकता तुम्ही। एक कोरीव काम तुम्ही पाहू शकता। खूप सुंदर असं कोरीव काम आहे गेटवे ऑफ इंडिया। ह्या गेटवे ऑफ इंडियाच्या इमारतीवर या तुम्हाला मी गेटवे ऑफ इंडियाची उत्तर बाजू दाखवतो। ही पहा मित्रांनो, ही उत्तर बाजू बघा, गेट पाहू शकता तुम्ही। खूप सुंदर कोरीव काम आहे। ही आतली साईड पण दिसते। या पद्धतीने कोरीव काम केलेलं आहे। आपण आता गेटवे ऑफ इंडियाच्या मागच्या बाजूला आलो आहे। पाठीमागची साईड बघा, पाठीमागची साईड म्हणजे समुद्राकडची साईड, पाहू शकता तुम्ही। आणि याच्या मागे जाता लगेच तिथे जवळच समुद्र आहे। चला दाखवतो तुम्हाला। हा समुद्र आहे मित्रांनो। या सर्व बोटी लागलेल्या आहेत, पाहू शकता तुम्हाला। बोटी दिसत असेल, या सर्व बोटी लागलेल्या आहेत। या अलिबाग वगैरे तिकडे जातात या बोटी। मांडवा बीच, अलिबाग तिकडे जातात। या इथे भरतात। ही बोट भरून निघाली, दिसते का? हो, ही बोट भरून निघाली आता। अशा पद्धतीने बाजूलाच समुद्र आहे आणि समुद्राच्या बाजूला गेटवे ऑफ इंडिया आहे। हे पहा गेटवे ऑफ इंडिया। ह्या गेटवे ऑफ इंडियाच्या दरवाजातून 1900 जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेला जी शेवटचे उरलेले इंग्रज सैनिक होते ह्याच गेटमधून गेलेले। हे पहा मित्रांनो, गेटवे ऑफ इंडियाची मागील बाजू पाहू शकता तुम्ही। ते रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळे इथे ती मागची बाजू आहे गेटवे ऑफ इंडियाची आणि ह्याच्यात मागे समुद्र आहे, इकडे बोटिंग चालते। हे पहा बोटी भरून निघाल्यात, पाहू शकता तुम्ही। हे पहा, हे पहा। तर इथे अशा पद्धतीने बोटिंग चालते। ठीक आहे, या तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी दाखवतो। मित्रांनो पुन्हा एकदा तुम्ही समोरच्या बाजूने पाहू शकता गेटवे ऑफ इंडिया। हे पहा, संपूर्ण इमारत दिसेल तुम्हाला। त्या अशा पद्धतीने गेटवे ऑफ इंडिया आहे। ठीक आहे मित्रांनो, आता मित्रांनो मी तुम्हाला एक दुसरं ठिकाण दाखवणार आहे। गेटवे ऑफ इंडियाच्या समोरच आहे हे प्रसिद्ध ताजमहल हॉटेल, पाहू शकता तुम्ही। दिसलं आहे ताजमहल हॉटेल। हे मुंबईतील एक पंचतारांकित हॉटेल आहे। गेटवे ऑफ इंडियाच्या समोरच आहे। आता हॉटेल ताजच्या 2 इमारती आहेत। या दोन्ही पण हॉटेल ताज, हे दोन्ही पण हॉटेल ताजचे।
ते ह्या पद्धतीने हॉटेल ताज आहे इथे. इथे प्रसिद्ध जगभरातले प्रसिद्ध व्यक्ती येऊन इथे राहतात. त्यातले जॅकलिन केनेडी, बिल क्लिंटन, हिलरी क्लिंटन, नॉर्वेचे महाराज आणि महाराणी, एडिनबर्ग ड्यूक, वेल्स राजपुत्र, रॉजर मूर, जॉन कॉलिस, अँजेलिना जॉली, ब्रॅड पिट, हिलरी क्लिंटन, बराक ओबामा या प्रसिद्ध व्यक्तींनी इथे हॉटेल ताजला भेट दिली, इथे राहिलेले ते. या तुम्हाला अजून माहिती सांगतो मी. अजून वेगवेगळ्या बाजूने आपण हॉटेल ताज पाहूया. या मित्रांनो, हे हॉटेल टाटांनी 16 डिसेंबर 1903 साली बांधलेलं आहे. 16 डिसेंबर 1903 साली हे हॉटेल ताज बांधून झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही हॉटेल ताज. या ताज हॉटेलवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. अजमल कसाब आणि त्यांचे जे अतिरेकी होते त्यांनी याच हॉटेलवर हल्ला केला होता. बरंचसं नुकसान केलं होतं त्यावेळेला हॉटेलचं. आता पूर्ण इमारत पुन्हा त्या नुकसानीतून बाहेर येऊन पुन्हा तयार आहे. तर ही अशी हॉटेल ताजची इमारत आहे. ही दुसरी इमारत आहे आणि याच्या कंप्लीट समोर एकदम परफेक्ट समोर हे गेटवे ऑफ इंडिया आहे. पाहू शकता तुम्ही गेटवे ऑफ इंडिया. हे गेटवे ऑफ इंडिया आहे. एकदम बरोबर समोरच आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे मुंबईची सुरुवातीची टोक आहे. हे ताज हॉटेल आहे, दिसतं आहे तुम्हाला. ताज हॉटेलच्या समोरच अरबी समुद्र आहे. हा अरबी समुद्र तुम्ही पाहू शकता. मोठमोठी जहाजं पण लागलेली आहेत. मी दाखवतो एक मिनिट तुम्हाला. हे पहा, इथे एक मोठं जहाज आहे. याच्या पलीकडे बघा मोठं जहाज एक. पुन्हा हे बघा इकडे पण बोट लागले. इथे मोठं जहाज आहे, दिसतंय. हे मोठमोठे जहाज लागलेले इथे. आणि ह्या समुद्राच्याच बाजूला हे बघा छोट्या छोट्या बोटी आहेत. समुद्राच्या बाजूला गेटवे ऑफ इंडिया आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर असं संध्याकाळच्या वेळेचं वातावरण असतं. खूप पब्लिक पण येतं पाहायला. तुम्ही पब्लिक पाहू शकता. हे पहा, हे दिसलं, हे पब्लिक आहे. हे गेटवे ऑफ इंडिया आणि हॉटेल ताज पाहायला येतात लोक. खूपच सुंदर ठिकाण आहे मुंबईतलं. तर तुम्ही मुंबईतलं खूप सुंदर असं ठिकाण आहे. तुम्ही इथे येऊ शकता. तुम्हाला छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशनवरून किंवा चर्चगेट स्टेशनवरून तुम्ही बसने येऊ शकता, टॅक्सीने येऊ शकता. तर हे गेटवे ऑफ इंडियाची इमारत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, मी माहिती सांगितली ती कशी वाटली ती तुम्ही मला माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. माझा चॅनल आहे आमचा महाराष्ट्र. त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.